नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 2 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 5:53 ते 7:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:48 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:08 ते 10:46 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:39 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोणयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर खेळला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, अडकलेली कामं ही आजच्या दिवशी पूर्ण होऊ शकतात. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातला काही नवीन घडामोडी घडू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या गुंतवणुका सुद्धा होऊ शकतील. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तमच असणार आहे. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. भाग्याची साथ उत्तम लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील गुरु बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आजचा दिवस जो आहे त्या दिवसात तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. याचप्रमाणे घरातील व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून
तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्ले मिळू शकतील. काही चांगले उत्तम लाभ मिळून त्याचा तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीतसुद्धा विचार करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमचे मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे मंदिरामध्ये जाणं, पवित्र स्थळांना भेटीगाठी देणं, अशा प्रकारचे काही अनुभव सुद्धा येऊ शकतील. काही चांगले इंट्युशन सुद्धा मिळतील. मात्र नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आरोग्याकडे थोडं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या दशमस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील. जर तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल तर त्या संदर्भात प्रसिद्धीचे काही अनुभव सुद्धा मिळू शकतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. नवीन कामाच्या संदर्भात किंवा करिअरच्या ऑपॉर्च्युनिटी वगैरे समोर सुद्धा येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळे करू शकाल. भाग्याच्या साथ उत्तम प्रकारे लाभेल. फिरणं वगैरे थोडंसं होऊ शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा त्यासंबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. मात्र काही चांगले अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. प्रलोभनांच्या मागे मात्र जाऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 2 मे 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.